मंडळी नमस्कार. उद्या महाशिवरात्र. अनेक भाविकांनी आम्हाला प्रश्न विचारले. आज याच प्रश्नांवर पूज्य जोशी काका आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. काका नमस्कार. काका, महाशिवरात्रीला मंत्रसाधना कुठली करावी? नमस्कार मंडळी. महाशिवरात्रीच्या शुभेच्छा तुम्हाला. प्रश्न चांगला आहे. खरं सांगायचं तर महाशिवरात्रीला रात्रीच्या वेळेला तुम्ही मंत्र करू शकता. मंत्रांचे अनेक प्रकार आहेत. तुम्हाला गुरुनी कुठला मंत्र दिलाय हा पण एक खूप महत्वाचा आहे. पण तरी सुद्धा काहींनी गुरु केले नसतील किंवा काहींनी गुरु केले असतील, पण तरी सुद्धा तुम्हाला काही साधना मंत्र जपाची करायची असेल तर ती साधारण अशी असते की तुम्हाला साधारण तुम्ही 9:15 आंघोळ करून बसा. रात्री ते पहाटे तुम्हाला 3-3:30 पर्यंत बसावं लागेल मंत्र साधना करापर्यंत. त्याच्यामध्ये तुम्ही ओम नमः शिवाय म्हणा किंवा ओम नमः शिवाय शिवाय नमः ओम असा सुद्धा तुम्ही करू शकता. दुसरा मंत्र आहे असा नुसता ओम 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 ओम. तिसरा मंत्र आहे ओम नमः ओम नमः. चौथा मंत्र आहे ओम शिवाय नमः ओम शिवाय नमः असा पण मंत्र आहे. आणखीन एक मंत्र चांगला आहे जो नाथ संप्रदायामध्ये आमच्याकडे तो म्हणला जातो. त्याच्यामध्ये असा आहे ओम नमः शिवाय शिव सोहम हंसाय श्री गुरुलिंगाय नमः ओम. तर अशा तऱ्हेचे मंत्र आहेत. रुद्राक्षाची माळा घ्या. नाही मिळाली तर स्फटिकाची माळा सुद्धा चालते. त्यातूनही नाही मिळाल्या दोन्ही माळा तर बोटांवर तरी हा मंत्र तुम्ही म्हणला तरी चालतो. त्यातूनही नाही झालं तर फुलं आहेत, तुम्ही कशाने मोजू शकता ते. महाशिवरात्रीला अभिषेक कसा करावा? महाशिवरात्रीला अभिषेक करताना पाण्याचा तर कराच, गुलाब पाण्याचाही करा. त्या गुलाब पाण्यामध्ये तीळ घाला, त्याचा सुद्धा अभिषेक करतात. दही आणि केळं एकत्र करूनही करतात. पंचामृताचाही करतात. फळांच्या रसांचाही करतात. उसाच्या रसाचाही करतात. उसाचा रस खरंच त्या दिवशी खूप मानला जातो. त्या उसाच्या रसाचाही अभिषेक लोक करतात. तुम्ही ह्या सगळ्यांच्या सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला त्याचा तुम्ही अभिषेक करू शकता. कोणाला समजा अभिषेक भस्माचा करायचा असेल तर भस्माचा सुद्धा अभिषेक केला जातो. पण कोण तुम्हाला सांगतं याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. तुमचा गुरु तुम्हाला काय शिकवतो. पण समजा नाही शिकवलं त्यांनी, काही वेळा कोणी तुम्हाला नाही सांगितलं तर आम्ही जी पद्धत तुम्हाला सांगतो त्या पद्धतीने तुम्ही अभिषेक केला तरीही चालणार आहे. त्यावेळेला मंत्रजप तुम्ही म्हणा. म्हणजे मगाशी तुम्हाला सांगितलं ते मंत्रजप तुम्ही म्हणू शकता. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणा, हरकत नाही. काका, महाशिवरात्रीला भगवान शंकरांची पूजा कशी करावी? कोणती फुलं आणि पत्री त्यांना अर्पण करावीत? त्यांना कोणत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करा. महाशिवरात्रीला शंकराला काळ्या धोत्र्याची फुलं आवडतात. बेलाची पानं आवडतात. पारिजातकाचीही पानं आवडतात. पारिजातकाची फुलंही आवडतात. विशेषतः कवठ आणि बेल हे सुद्धा खूप आवडतं. अभिषेकामध्ये एक सांगायचं राहिलं की तुम्ही कवठाचं सरबत सुद्धा तुम्ही त्याचा अभिषेक करू शकता किंवा बेलाचं सरबत करून सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता बरं का. कारण कवठ आणि बेल शंकराला खूप आवडतं. म्हणजे तुम्ही प्रसाद म्हणून जर खायचा असेल तुम्हाला त्याच्यामध्ये म्हणजे पूजा झाल्यानंतर किंवा प्रसाद ठेवायचा असेल तर कवठ आणि त्याच्यात गुळ घालून तो ठेवा किंवा कवठाची बर्फी ठेवा. बेलाच्या रसामध्ये साखर घालून बेलपाक त्याला ठेवा, तोही चालणार आहे शंकराला. तर अशा गोष्टी तुम्ही करून पूजा आणि नैवेद्य करू शकता. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की महादेव शंकर भयंकर भोळे आहेत. पूर्वी अनेक तपश्चर्या करून त्यांच्याकडनं असे वर मागून घेतले. तुम्ही त्या कथा सगळ्या ऐकल्याच असतीलच.
तुम्हीही जरूर नक्की साधना करा, त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. आपले भोलेनाथ शंकरजी तुम्हाला प्रसन्न होतील. पण जे कराल ते मनापासून आणि श्रद्धेने करा. मला काहीतरी मिळवायचंय हे करण्यापेक्षा तुम्ही एवढं काहीतरी करा की देवालाच विचारता आला पाहिजे तुम्हाला की आता तू एवढं केलेस तर मी तुला काय देऊ. लक्षात आलं तुमच्या? देवांनी आपल्याला विचारलं पाहिजे की तुमच्यासाठी मी काय करू. मग तुमची साधना सफल झाली असं मी नक्की म्हणेल. आनंद घ्या सगळ्या महाशिवरात्रीचा. धन्यवाद. मंडळी, आम्हाला संपर्क करा. आमचा मेल ID आहे omswamikendra@gmail.com. तुम्ही तुमचे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा मेल करू शकता किंवा आम्हाला या क्रमांकावर सुद्धा संपर्क साधू शकता. आमचा पत्ता आहे ओम स्वामी समर्थ साधना केंद्र, मुक्काम पांगळोली, पोस्ट वडघर, तालुका श्रीवर्धन, जिल्हा रायगड. तेव्हा भेटूया पुढल्या रविवारी. स्वामी ओम.